आज रोजी सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये नशामुक्ती चे विरोध मध्ये काय काय काम करत आहे, नशामुक्ती साठी काय काय काम करत आहे हे बद्दलची माहिती शेअर करण्यासाठी या ठिकाणी आपण जे आहे ते आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी सोबत बोलणार आहे। कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत सर्व अधिकारी जे आहे आपला हद्दीमध्ये जे स्कूल कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन जे ड्रग्स बद्दलचे अवेअरनेस करणार आहे, सायबर क्राईम बद्दलचे अवेअरनेस करत आहे, त्यानंतर ट्रॅफिक बद्दलचे अवेअरनेस करत आहे आणि महिला अत्याचार बद्दलचे पण अवेअरनेस करत आहे। असा 4 टॉपिक जे आहे त्यांना दिलेले आहे आणि या टॉपिकवर जाऊन हे प्रत्येक स्कूल कॉलेज या ठिकाणी जाऊन कार्यक्रम घेत आहे आणि आपला जे सर्व शाळा कॉलेजचे जे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे त्यांना याबद्दलची माहिती देत आहे। यानंतरचे पुढच्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्टच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जे आहे ते मोठा कार्यक्रम करून त्यांचे लाईव्ह टेलिकास्ट जितके जास्तीत जास्त स्कूल कॉलेजमध्ये शक्य असेल त्या ठिकाणी केले जाणार आहे। त्यांच्या माध्यमातून जे आहे ते या 4 विषय जे आपल्यासाठी अतिशय संवेदनशील आहे त्या विषयावर जे आहे ते आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जे आहे ते माहिती देण्याचे काम करत आहे आणि करणार आहे आणि त्यानुसार जे आहे ते आपला पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये जितके जास्तीत जास्त संख्यामध्ये ड्रग्स बद्दलचे अवेअरनेस आणि ड्रग्सवर कारवाई असा जे आहे ते आपल्याला या अशा प्रकारचे कार्यक्रमचे उद्दिष्ट आहे। त्याच अनुषंगाने आज जे आहे ते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रांगणमध्ये आपण जे आहे ते बरेच NGO ला बोलवलं होता। त्यासोबतच जे आहे यांच्यामध्ये काही जे ड्रग ॲडिक्ट्स होते किंवा लिकर ॲडिक्ट्स होते त्यांनाही बोलवलं होता। त्यानंतर जे आहे ते जे दारू घालणारे जे फॅमिली होती त्यांनाही बोलवलं होता आणि या ठिकाणी जे आहे ते ब्रेन स्टॉर्मिंग सारखे सेशन करण्यात आले आणि यांच्यामध्ये जे NGO आपल्याशी जुळलेले आहे त्यांना जे आहे ते आम्ही जे आहे ते अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनी पुढील 15 दिवसामध्ये हे उर्ली कांचन यवत शिरूर या भागामध्ये जे दारू घालणारी फॅमिली आहे त्यांना कसा आपण जे आहे ते पुनर्वसित करू शकतो, त्यांना एक कसा अल्टरनेट रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना काही ट्रेनिंग देऊ शकतो किंवा कुठल्याही कंपनी किंवा इतर ठिकाणी जे आहे ते त्यांना नोकरी लावण्याचे पण काम करू शकतो। अशा प्रकारचे त्यांच्याकडून एक रोड मॅपचे आवाहन आम्ही केलेले आहे आणि या रोड मॅप आल्यानंतर परत जे आहे ते आम्ही उर्ली कांचन परिसरामध्ये जाऊन त्या सर्व दारू घालणारे फॅमिली यांच्यासोबत मीटिंग करणार आहे आणि यावेळी जे आहे ते NGOचे जे रोड मॅप तयार झालेले आहे त्याबद्दल त्यांना माहिती देणार आहे आणि त्यांना जे आहे ते मुख्यधारामध्ये येण्यासाठी आपण जे आहे ते आवाहन करणार आहे आणि मुख्यधारामध्ये आणण्यासाठी प्रयास करणार आहे। अशा प्रकारे जे आहे ते पूर्ण परिक्षेत्रामध्येही जे आहे ते कामगिरी या पद्धतीचे काही ठिकाणी चालू आहे आणि अजून पुढच्या भविष्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला करायचे आहे। तर मेनली मुख्य विषय 2 आहे की एक तर स्कूल कॉलेजमध्ये जे आपले फ्युचरचे पिढी आहे त्यांना जे आहे ते हे 4 संवेदनशील विषयाबद्दल जे आहे ते त्यांना अवेअर करणे आणि दुसरा जे दारू घालणारे जे लोक आहे त्यांना मुख्यधारामध्ये आणण्यासाठी NGOच्या माध्यमातून इतर विभागाच्या माध्यमातून जे आहे ते आम्ही प्रयास करणार आहे। यांच्यामध्ये जे आहे ते आम्ही आपल्या सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांनाही जे आहे ते आवाहन करतो की आपण पण यांच्यामध्ये आपलं जे काही सजेशन्स असतील ते आपण आमच्या सोबत शेअर करा आणि या आवाहनमध्ये या जे आहे ते अवेअरनेस कार्यक्रमामध्ये आपलाही पूर्ण सहभाग द्यावा ज्यांच्यामुळे की नवीन पिढी जे आहे आपला नशाचे मार्गी जाणार नाही। त्यासोबतच जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत ते सायबर क्राईमचे खूप बळी पडतात त्यांचे जे हे अवेअरनेस होईल, महिला विरोधी जे काही गैरकृत्य असतात ते होणार नाही आणि ट्रॅफिकमध्ये जे आपल्या बरेच लोकांचे नाहक जे आहे ते जीव जातात, बरेच लोक जे आहे ते याच्यामध्ये हँडिकॅप्ड होतात, हे सर्व होणार नाही। अशा प्रकारची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि यांच्यामध्ये आम्ही सर्व अधिकारीला स्कूल कॉलेजमध्ये जाऊन हे 4 विषयावर जे आहे ते प्रबोधन कार्यक्रम घेण्यासाठी
जे आहे ते निर्देशित केलेले आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये जे आहे ते जे दारू घालणारे फॅमिली आहे त्यांना जे आहे ते आपण मुख्यधारामध्ये आणण्यासाठी NGOज आणि इतर जे आहे ते आपलं सोशल ऑर्गनायझेशन यांचे माध्यमातून यांचे मदतीने जे आहे ते आम्ही प्रभावित करण्याचा प्रयास करणार आहे. थँक्यू.